मंडळी, राहुरीत आता काउंटडाऊन सुरू झालंय. राहुरीची निवडणूक अजून लागली नाही, पण निकाल आधीच ठरलाय का? मंडळी, पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायला आठवडा आणि मतदानाला अवघे 24-25 दिवस राहिले. राहुरीत पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 8 एप्रिल, अर्ज माघारी घेण्यासाठी 9 एप्रिल तारीख असून मतदान 23 एप्रिलला होणार आहे. 4 मेला निकाल लागेल. पण मंडळी, विषय हा आहे की राहुरीच्या निवडणुकीचा केवळ बबल केला जातोय का? ही निवडणूक ऑलरेडी सेट झाली आहे का? अर्ज भरायला अवघा आठवडा उरला असता भाजप वगळता कोणताच उमेदवार रिंगणात उतरलेला नाही. याचा अर्थ अक्षय कर्डिले हे फार पुढे निघून गेलेत का? नेमकं राहुरीत काय घडतंय? खरोखर तनपुरे शांत, इतर पक्ष गप्प आहेत का? अक्षय कर्डिलेंनी एक हाती निवडणूक हातात घेतलीय का? राहुरीमध्ये राहुरी, नगर आणि पाथर्डी हे तालुके येतात. तर प्रत्येक तालुक्यात मतांची आकडेवारी किती आहे आणि त्यांची पसंती कुणाला असू शकते, याविषयी सविस्तर रिपोर्ट आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी विजय गोबरे. आपण पाहतात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल. मंडळी, राहुरीची राजकीय गणित पाहण्याआधी काही सेकंदात या मतदारसंघाचा भूगोल पाहू. मंडळी, राहुरी विधानसभा मतदारसंघ 3 तालुक्यांमध्ये विभागला गेलाय. राहुरी तालुक्यामध्ये 1,93,683 अर्थात 58% मतदार. अहिल्यानगर तालुक्यामध्ये 82,240 मतदार अर्थात 25% मतदार आणि पाथर्डी तालुक्यातील 57,029 असा मतदारांचा गोळाबीज आहे अर्थात 17%. म्हणजे राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये इतक्या मतदारांचा समावेश होतो. आता तुम्ही म्हणाल, हा भूगोल कशासाठी पाहिला? तर हा यासाठी की विजयाची गणित कोणत्या उमेदवाराची सोपी होणार आहेत हे समजून घेण्यासाठी. तर मंडळी, सध्या राहुरीचा विचार केला तर येथे सध्या फक्त भाजपचे अक्षय कर्डिले हेच रणांगणात दिसत आहेत. अद्याप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपली उभे राहण्याची ठोस भूमिका स्पष्ट केलीच नाही. दुसरीकडे मात्र अक्षय कर्डिले हे तब्बल 5 महिन्यापासून मतदारसंघात तयारीला लागले. नवे त्यांनी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढलाय. शेतकरी असोत की नोकरदार, महिला असोत की बच्चे कंपनी, अक्षय कर्डिले सध्या प्रत्येकात मिसळत आहेत, समस्या जाणून घेत आहेत, तर प्रत्येकाला आपुलकीने जवळ करतायत. स्वर्गीय आमदार शिवाजी कर्डिले यांचा जो फॅन फॉलोविंग होता तो एकत्रित जोडण्याचं काम अर्थात सहानुभूतीला एकत्रित करण्याचं काम अक्षय कर्डिले जोरदार करतायत आणि ते या बाबतीत फार पुढे निघून गेले आहेत. तुलनेमध्ये विरोधक मात्र एकदम शांत आहेत. माजी मंत्री तनपुरे यांनी जरी जनआशीर्वाद यात्रा सुरू केली असली तरी ते अक्षय रावांइतके अग्रेसिव्ह दिसून येत नाहीत. आता ते काय अग्रेसिव्ह दिसत नाहीत तर त्याला काही कारण देखील आहेत. ती कोणती कारण आहेत ती देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. त्याआधी आपण पाहूयात की जर लढत झाली तर अक्षय कर्डिले विरोधात कोणीही उमेदवार राहिला तर विजय कुणाचा सोपा होईल. चला पाहूयात. मंडळी, आपण वर पाहिल्याप्रमाणे राहुरी तालुक्यात 1,93,683 अर्थात 58% मतदार आहेत. या ठिकाणी भाजपची वोट बँक, स्वर्गीय कर्डिले यांची कनेक्टिव्हिटी, स्वतः अक्षय कर्डिले यांची सध्याची कनेक्टिव्हिटी आणि महत्वाचं म्हणजे विखे पाटील यांचे राहुरीत असणारे स्नेही आणि हक्काचे मतदार हे जर एकत्रित केले तर बहुतांशी मत अक्षय कर्डिले यांच्या पारड्यात जाईल. त्यानंतर अहिल्यानगर तालुक्यात पाहिलं तर 82,240 मतदार आहेत अर्थात 25% मतदार आहेत. मंडळी, येथे स्वतः कर्डिलेंची एक वोट बँक आहे, त्यांचा हा एक भूग्राउंड आहे. सोबतच आता आमदार जगताप यांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहील. त्यामुळे अहिल्यानगर तालुक्यातील बरीच मते कर्डिले स्वतःच्या पारड्यात पाडून घेतील. आता राहिला विषय पाथर्डी तालुक्यातील 57,029 मतदारांचा अर्थात 17% मतांचा. तर येथे स्वतः भाजपच्या आमदार मोनिका राजळे या कर्डिलेंचेच काम करतील. तसंच येथील वंजारी समाजाचं वोटिंग बहुतांश भाजपच्याच बाजूने झुकलेलं दिसतं. त्यामुळे एकंदरीत मतदारांची गोळाबेरीज जर पाहिली तर कर्डिले यांचा विजय सोपा होतो असं राजकीय जाणकार सांगतात. आता राहिला विषय की जो आपण वरती अर्धवट सोडला तो म्हणजे माजी मंत्री
तनपुरे जास्त अग्रेसिव्ह दिसत नाही याबाबत. तर महत्वाचं म्हणजे नुकतेच त्यांची आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झाल्याचं सांगितलं जातं. तसंच सध्या सत्तेत भाजप आहे, त्यामुळे थेट भाजपच्या विरोधात जाण्याचं धारिष्ट्य तनपुरे दाखवत नसावेत अशी चर्चा आहे. यासोबतच कारखाना आहे, तसंच आगामी काही निवडणूक आहेत, उदाहरणार्थ विधान परिषद आदी. त्याबाबत काही त्यांचं ठरलं आहे का, अशी देखील चर्चा आहे. मंडळी, काही असो, पण सध्या अक्षय कर्डिले हे प्रचाराच्या बाबतीत आणि इतर अनेक गोष्टीत फार पुढे निघून गेलेत हे निश्चित. मंडळी, आम्ही जे गणित आता मांडलं त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का, की तुमचं वेगळं मत आहे? कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. तुमच्या कमेंटमधील एक मत पुढील अंदाज बांधण्यासाठी महत्वाचं ठरू शकतं. बाकी राहुरीबाबत निवडणुका लागतात सर्व अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. मंडळी, पुन्हा भेटू नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.